नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्याच हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण प्रत्येक जण आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेलो आहोत आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या वर्तमान आयुष्यात तर होतोय आणि आपल्या भविष्यावर सुद्धा आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणूनच आपल्या या सगळ्या समस्यांवरच समाधान देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्याच भविष्याची काळजी करण्यासाठी, आपल्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये एक खूप खास व्यक्ती आपल्यासोबत आहे. ते म्हणजे सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, आपलं खूप स्वागत आहे. साईराम. आदेश. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी श्री माधव गुरुजी यांची पुन्हा एकदा मला आपल्याला ओळख करून द्यायची आहे. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रांचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्लीमार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न कुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सर्व यजमानांकडून करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि त्यांच्या आयुष्यातील सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची त्यांची CBSE स्कूल कर्जत इथं आहे. तसंच श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला आता तुम्हाला करून द्यायची आहे. ते म्हणजे नर्मदा तटवासी सुद्धा ते आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तिपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हेतू त्यांचा आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माधव स्पर्शमध्ये काम हे सुरू असतं. चला तर मग आपण आजच्या या विषयाच्या चर्चेला आता सुरुवात करूयात. गुरुजी, सगळ्यात आधी मला आपल्याला हाच विचारायचा प्रश्न की जसं आपण म्हणालो मानवी जीवनात समस्या अनेक असतात, अनेक गूढ रहस्य सुद्धा तितकेच असतात. पण प्रत्येकाला प्रश्न हा पडलेला आहे की या समस्येमुळे माझ्याच आयुष्यात काय येतात आणि पण मग जर आल्या त्याचं समाधान नेमकं काय आहे आणि याच्यातनं बाहेर कसं पडायचं, काय सांगाल? पण मानवी जीवनामध्ये ज्यावेळेला आयुष्य जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्याला अनेक वेळेला प्रश्न पडतो की या समस्या माझ्या बाबतीत काय आहेत किंवा खरोखरी या समस्या तरी आहेत का आणि या समस्यांवरती समाधान मला कशा प्रकारे प्राप्त होईल. कारण प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो की जर तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सोल्युशन 100% आहे. परंतु ज्यावेळेला असं असतं की ही समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण का होते आणि खरोखरी आपण याला किती प्राप्त आहोत म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये यायला ह्याच गोष्टीमध्ये माणूस इतका अडकतो की त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही. म्हणजे खरोखरी अशा काही समस्या आहेत की आपल्याला रेग्युलर फक्त एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण भविष्य बघायचं तर भविष्य बघत असताना त्याच्यामध्ये काय आपली नोकरी व्यवस्थित आहे किंवा आपल्याला प्रमोशन मिळतं आहे किंवा जेवढा आपल्याला ॲक्सेप्टेशन आहे तेवढा मनी आपल्याला मिळतो, तेवढे पैसे आपल्याकडे मिळतात, आपली डेव्हलपमेंट होते, आपण कशाला भविष्य बघायचं. किंवा असं काही लोकांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काय समस्या आहेत, एक रुटीन लाईफ चाललं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय समस्या असू शकतात. पण खूप साऱ्या समस्या अशा जीवनामधल्या आहेत की ज्याचं उत्तर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्येच मिळू शकतं आणि त्याच्यावरती समाधान पण ॲस्ट्रॉलॉजीमध्येच मिळू शकतं. याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर या समस्यांच्या बाबतीमध्ये असं आहे ना की आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतो तर कुटुंबामध्ये जनरेशन गॅप खूप वाढायला लागली. म्हणजे जनरेशन गॅपमध्ये की आई वडील आहेत, ते आई वडील दोघंही जण सर्व्हिस करतायत आणि त्यांच्या घरामध्ये जो मुलगा आहे त्यांचा तो मुलगा दुसऱ्या जनरेशनमध्ये, ते एका जनरेशनमध्ये आणि मग त्या मुलाशी न पटणं आणि मग त्याच्यामुळे वारंवार वादविवाद निर्माण होणं. आणि मग असं होतं की अरे माझ्या मुलाला मी एवढे संस्कार दिले, त्याच्याकरता मी एवढं कष्ट करतोय, आम्ही आज एवढं मोठं घर घेतलं ते मुलाकरता घेतलं आहे, आज आम्ही एवढं दोघं जण काबड कष्ट करतोय ते त्याच्याकरता करतोय आणि असं असताना तो कुठली गोष्ट आमची समजूनच घेत नाही आहे. आणि किती त्याच्या मर्जीने वागायचं म्हणलं तरी शेवटी त्याला एकीकडे वळण पण लागायला पाहिजे, तो ऐकतच नाही आहे. मग त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे गॅप निर्माण होते त्यावेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होते की सगळं व्यवस्थित आहे परंतु घरी आल्याच्या नंतर घरी आल्यानंतर मुलगा घरामध्ये नाही आहे आणि मग त्याला फोन करायचा आणि मग त्याची उत्तरं ऐकायची. मग ती सगळी उत्तरं ऐकल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण कशाकरता आयुष्य जगतो किंवा कशाकरता मेहनत घेतो आहे. आणि मग ही समस्या, मग या समस्या खरोखर आपण कारणीभूत आहे का मुलगा कारणीभूत आहे, म्हणजे मग ती बघायची कोणाची नक्की, आपली पत्रिका बघायची का मुलाची पत्रिका
पत्रिका बघायची, हा मोठा प्रश्न पडतो. काही काही जीवनामध्ये असं आहे की आपल्याला असं वाटतं की अरे लग्न होणं ही एक समस्या आहे, म्हणजे की बाबा लग्न जमलंच नाही, त्याचं लग्न होतच नाही आहे किंवा जमून मोडतं आहे, अशा प्रकारच्या समस्या आहेत. परंतु लग्न झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये डिवोर्स झाला, बरं एकदा डिवोर्स झाला तर ठीक आहे की एक ॲक्सिडेंट आहे, आपण सोडून देऊ शकतो. परंतु सेकंड टाईम पण त्याच्या लाईफमध्ये तसंच झालं की बाबा सगळं झालं, पुन्हा सगळं लग्नाचं, पुन्हा तो बोधल्यावर चढला आणि पुन्हा मग त्याच्या बाबतीमध्ये तसंच झालं. थर्ड टाईम पण तसं ज्यावेळेला होत असेल त्याच्या वेळेला कुठेतरी विचार करायला पाहिजे की आपल्याच बाबतीत हे का होतं आहे. म्हणजे ठीक आहे, एका वेळेला आपली चूक असू शकते, दुसऱ्या वेळेला पण आपली चूक असू शकते, पण तिसऱ्या वेळेला वारंवार जर या घटना घडत असतील तर मग डेफिनेटली या गोष्टींबाबत विचार करायला पाहिजे. आता आपण एखाद्या ठिकाणी खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करतो, घर घेतो. आज घर घेत असताना घराची जी रक्कम आहे की आयुष्यात एकदाच आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला हवं तसं सगळं सुखसोयी तिथे बघून घेतलेलं असतं, आपल्याला कन्व्हिनियंट असतं ते घेतलेलं असतं, त्याचं इंटेरियर आपल्याला आवडतं तसं केलं असतं. आता वास्तुशास्त्राच्या प्रचारानुसार आपण म्हणजे वास्तुशास्त्री बघून घेतो, त्याच्याकरता सुद्धा जे यथायोग्य उपाय असतील ते केलेले असतात, यंत्र लावलेली असतात. पण अशा परिस्थितीमध्ये शेजारी जो आहे, ज्या शेजारी आपल्याला जर व्यवस्थित मिळालं नाही आणि त्या शेजाऱ्याबरोबर तुमचे वारंवार भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, तुमच्या दोघांचे आहार वेगवेगळे असतील, त्यामुळे त्याच्या किचनमधनं येणारा वास वगैरे, तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही पूर्णपणे म्हणजे की सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला किंवा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे. आणि मग या समस्येला काय करायचं, म्हणजे ही कुणाला जाऊन विचारायची किंवा याच्यावरचं समाधान कुणाला विचारायचं, हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. चौथी अजून समस्येच्या बाबतीमध्ये बघाल तर काही लोकांची कंटिन्यू आर्थिक फसवणूकच होत असते. म्हणजे ते कुठेही गेले, नॉर्मली त्यांनी LIC तर माणूस काढतो की बाबा नाही LIC काढायला पाहिजे, ती LIC काढली त्यातसुद्धा फसवणूक झाली, कुठे घर घ्यायला गेले तिथे फसवणूक झाली. आज म्युच्युअल हे जे आहेत म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे आहेत, या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत की प्रत्येकाने प्रगतीकरता प्रयत्न करणं, याच्यामध्ये काही चूक नाही आहे. आणि मग तो त्याच्या प्रगतीकरता प्रयत्न करतो आहे, पण ते प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये नेमकी त्याची चूक होते, म्हणजे की त्याच्यामध्ये त्याची फसवणूक होते. आणि ती फसवणूक झाल्याच्या नंतर वारंवार हीच चूक आपल्या आयुष्यामध्ये काय करते, हा मोठा प्रश्नचिन्ह त्याच्यापुढे उभं राहतं. आता व्यावहारिक कुशलता माणसाने म्हणजे कुणावर तरी तर विश्वास ठेवायलाच पाहिजे तुम्हाला, आणि मग असं त्याच्या बाबतीत होत असेल तर मग त्यांनी काय करावं. ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत, या समस्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहेत की ह्या तुम्हाला कुठल्याही राशीचे तुम्ही असा, कुठल्याही नक्षत्राचे तुम्ही असा किंवा तुमची जन्मपत्रिका तुम्ही बनवलेली असो वा नसो, ह्या समस्या तुमच्या लाईफमध्ये येत असतील तर हा 100% एक पार्ट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सुंदर सांगायचं झालं तर जो प्रश्न आजचा आपला अभ्यासाचा आहे किंवा जो तुम्ही विचारला आहे किंवा ज्याच्यावरती आपण बोलतो आहे, हा प्रश्न नंदी नावाचे ऋषी आहेत आणि भृगुनंदी म्हणजे संवाद हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप फेमस आहे. म्हणजे भृगु संहिता निर्माण झाली त्याच्या पाठीमागे नंदी ऋषींचं खूप मोठं सहकार्य आहे. का तर नंदी ऋषींनी प्रश्न विचारले आणि भृगु ऋषी ते सांगत गेले आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं दोघांचं बोलणं झालं ते सगळं रेकॉर्ड कुठे केलं गेलं तर त्याच्यामध्ये भृगु संहिता तयार झाली. तर नंदी ऋषी भृगु ऋषींना विचारत आहेत की ह्या मानवी जीवनामधल्या समस्येत याला जबाबदार नक्की कोण आहे. म्हणजे की तो स्वतः आहे, आता मुलाचं त्याचं पटत नाही तर हा दोष मुलाच्या पत्रिकेवर नाही का त्याच्या पत्रिकेप्रमाणे, हा तुम्ही कुणाच्या धरणार, म्हणजे समस्या नक्की कुणाच्या जीवनामध्ये धरणार. किंवा याच्या लग्नामध्ये वारंवार असं होतं मग त्या मुलीचा दोष आहे जी याच्या आयुष्यामध्ये लग्न होऊन येते का, याचा दोष आहे. म्हणजे मग त्यावेळेला भृगु ऋषी म्हणतात की हे सगळं याच्या पत्रिकेप्रमाणे, हा करता आहे आणि हा करता असल्यानंतर हा जीव आहे आणि हा जीव आहे, या जीवाच्याच आयुष्यामधल्या या सगळ्या घटना आहेत. मग या सगळ्या घटनाक्रमावर घडत असताना याच्यावरती उपाय किंवा याच्यावरती समाधान म्हणून काय, याच्या जीवनामध्ये ते काय करतात, त्याचं भृगु ऋषी खूप चांगलं उत्तर देतात. आणि त्यावेळेला भृगु ऋषी नंदी ऋषींना म्हणतात की हे सगळे ग्रह, तारे, रचना आणि नक्षत्र हा सगळा एक साचा आहे, परंतु या साच्यामध्ये जन्म घेत असताना त्या माणसाचं मूलभूत कर्म आहे, त्यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे त्या कर्माची शिदोरी त्याच्याबरोबर आहे. मग ती चांगली आहे, त्याचं डेव्हलपमेंट पण होईल, पण जे कर्म त्याच्या हातून चुकीचं घडलं आहे त्या कर्माचा फाईनसुद्धा त्याला या जन्मामध्ये भरावं लागेल किंवा त्या कर्माच्या रिलेटेड जे काही त्याचे दोष आहेत, जे काही श्राप आहेत, ते श्रोप आणि दोष हे दोन्ही त्याला त्या जन्मामध्ये भोगावे लागतील. आणि मग ते भोगावे लागले असल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये हे होतं आहे. मग नंदी ऋषींनी त्याच्यावरती भृगु ऋषींना विचारलेल्या प्रश्नानुसार 21 कर्माचे दोष त्यांनी सांगितलेले आहेत की हे 21 कर्माचे दोष किंवा कर्माचे श्राप आहेत की ज्याच्यामुळे माणसाच्या याच्यामध्ये पुढच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आणि अशा समस्या दैनंदिन आपल्या बाबतीत आहे, कारण आपल्याला प्रत्येकाला शेजारी आहे. चांगला शेजारी मिळाला तर तुमचं पूर्वजन्म सुकृत चांगलं आहे, परंतु शेजारी वाईटच मिळत असेल, त्याच्याशी वादविवादच होत असतील तर 100% प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जॉब मिळत असेल पण जॉबमध्ये तुमच्यावरती जर आरोप प्रत्यारोप होत असतील, तुम्ही खूप सच्चे आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, पण तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप असतील तर तुमच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आणि मग ही जर समस्या आहे तर ही 100% तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये तुमच्या कर्माच्या रिलेटेड आहे आणि कर्माचा सिद्धांत आहे, जे तुमच्या कर्मामध्ये आहे त्याचं फळ तुम्हाला भोगायचंच आहे. मग नंदी ऋषी म्हणतात मग नक्षत्र आणि ग्रहांचा फायदा काय, मग आता आपण ह्याच्यापुढे लिहिणंच बंद करायचं का. त्यावेळेला ते म्हणतात की तसं नाही आहे, ह्याच्याकरता सुद्धा उपाय आहे. आणि तेव्हा भृगु ऋषींनी नंदी ऋषींना सांगितलं की याच्यामध्ये कर्मक्षालन म्हणून एक यज्ञ आहे की तुमच्या कर्माच्या बाबतीमध्ये श्राप तुम्हाला भेटले तर कुठेतरी तुम्ही अजाण आहात, कुठेतरी तुम्हाला अज्ञान आहे आणि त्यामुळे तुमच्या हातून घडले. आता तुम्ही या जन्मामध्ये निष्पाप आहे की ते घडलेलं कर्म आता तुम्हाला समजतंय की चुकीचं घडलं आहे म्हणून, मग त्याच्यावरती तुम्ही 100% याच्यामध्ये कर्मक्षालन यज्ञ करू शकता. आणि मग कर्मक्षालन यज्ञ करून त्याच्यामधून तुम्ही पूर्णपणे त्याची सुडवणूक करू शकता. म्हणजे की ते जे कर्माचे दोष आहेत ते
कर्माचे दोष, त्या कर्माचे श्राप तुमच्यामधून निघून जातील आणि मग तुमचं पुढचं जीवन आहे ते पूर्णपणे सॅटिस्फाय असेल, की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला ह्या समस्या येणार नाहीत आणि त्या पूर्णपणे ऋतुवाज होत राहतील. आणि ज्यावेळेला कर्माचा सिद्धांत तुम्हाला कळेल त्यावेळेला मूलभूतता तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आचरणामध्ये इतका फरक पडेल की तुम्ही पुढच्या कर्मानुसार तुमचे कुठल्याही प्रकारचे गुन्हे करणार नाही किंवा कर्माचे दोष करणार नाही, की तुमचं ह्या जन्माचं तर कल्याण होईलच, परंतु ते कर्माचे दोष पुन्हा जे निर्माण होत आहेत, पुन्हा नव्याने जे येत आहेत ते पूर्णपणे निघून जातील. तर कर्मक्षालन हे त्याला सर्वात मोठा चांगला उपाय आहे आणि 100% हा लाभदायक आहे. म्हणजे की याचा मी स्वतःही अनुभव घेतला आहे आणि अशी काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की ज्याच्यामध्ये ज्या वेळेला मी कर्मक्षालन यज्ञ केला आणि त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांच्या आयुष्यामधल्या या गोष्टी सुटल्या. म्हणजे की एक बँक ऑफिसर होते आणि त्यांचं MBA फायनान्स झालं होतं. त्या माणसाचं इतकं चांगलं नॉलेज होतं, पण प्रत्येक ठिकाणी ते गेल्यानंतर आता नॉर्मली फिनान्शियल याच्यामध्ये त्यांचं एवढं एज्युकेशन म्हटल्यानंतर ते डिस्बर्समेंट ऑफिसर किंवा मॅनेजर वगैरे ह्या पोस्टलाच जायचे आणि गेल्यानंतर मग त्याच्यानंतर काय ना काय आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती व्हायचे प्रत्येक वेळेला, काय ना काय याच्याने, आणि त्यांना शेवटी रिझाईन करायला लागायचं. 4 बँकांमध्ये ते गेल्यानंतर ते म्हणले की अरे माझं शिक्षण सगळं ह्याच्यात झालं आहे, मला करिअर ह्याच्यात करायचं आहे आणि माझी काही चूक नसतानाच असं होतं आहे. मग त्यावेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि आपल्याला पत्रिका दाखवली आणि विचारलं की बाबा असं असं गुरुजी माझ्या बाबतीमध्ये होतं आहे. आणि त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की आपण याच्यावर कर्मक्षालन यज्ञ करूया आणि कर्मक्षालन यज्ञ त्यांचा केला. कर्मक्षालन यज्ञ केल्यानंतर कोटक महिंद्रामध्ये खूप चांगल्या पोझिशनला ते गेले आणि त्याच्यानंतर तिथे 3 वेळा प्रमोशन घेऊन त्यांना स्वतःला सुद्धा जॉब बदलायची इच्छा नाही झाली आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप पण नाही आला. तर असे तुमच्या जीवनामध्ये वारंवार एखादी समस्या येत असेल की जी समस्या तुमच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला फेस करावी लागते, तर 100% त्याच्यावरती उपाय कर्मक्षालन यज्ञ आहे. आणि कर्मक्षालन यज्ञ हा 100% प्रत्येकाने करायलाच पाहिजे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कर्माचे काही ना काही दोष आहेत, या 21 मधला कुठला तरी श्राप, कुठला तरी दोष हा तुमच्या सगळ्यांच्या वाट्याला आहे. म्हणजे त्याच्यातून आपण एकदम विमुक्त झालो तर 100% आपलं जीवन खूप आनंदमय असेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रगतीपथावर असू. अगदी खूप छान मार्गदर्शन केलं. थोडं कर्मक्षालन यज्ञाविषयी मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, पण आपल्या प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपण जे काही सध्या फोटोज बघतो या कार्यक्रमाच्या दरम्यान नुकतीच कैलास मानसरोवर यात्रा ही माधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे. तर या यात्रेतील महत्त्वाची जी काही दृश्य आहेत, महत्त्वाचे फोटो आहेत ते आपण या कार्यक्रमादरम्यान पाहत आहोत. तर त्या कर्मक्षालन यज्ञाकडे आपण पुन्हा वळूयात. गुरुजी, कर्मक्षालन यज्ञ हा नेमका कुणी करावा आणि मग आता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर या माध्यमातून काही नियोजनाचं आहे का? मॅडम, कर्मक्षालन यज्ञ याच्यामध्ये म्हणजे की जी आपली पोस्ट आहे तीच, म्हणजे याच्यामध्ये जे माझं शिक्षण झालेलं ते राजज्योतिष यांत्रिक आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे की अशा प्रकारच्या ज्या ॲस्ट्रॉलॉजीमधल्या म्हणजे मूलभूत समस्या आहेत की ज्या मानवी जीवनामध्ये येतात आणि त्याच्यावरती समाधान प्राप्त करून घेण्याकरता आपलं नावसुद्धा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर आहे. तर रिसर्च सेंटर म्हणजे काय की या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास पूर्णपणे चालू आहे. आणि असं नाही आहे की आपण अभ्यास करून यातून काही नवीन साध्य करतो आहे. म्हणजे मी याच्या अगोदर तुम्हाला भृगुनंदीचा पूर्णपणे संवाद सांगितला की नंदी ऋषी आणि भृगु ऋषी यांच्या संवादामध्ये त्यांना स्वतःला पडलेला हा प्रश्न आहे आणि भृगु ऋषींनी केलेलं त्याच्यावरती मार्गदर्शन आहे. आणि भृगु संहितेमध्ये पूर्णपणे 21 मंत्रांसकट हा यज्ञ दिलेला आहे की तुमच्या अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर तुम्हाला या कर्मदोषामुळे येतात, या कर्मश्रापामुळे येतात, तर याच्याकरता तुम्हाला कर्मक्षालन यज्ञ करायचा आहे. आणि हा कर्मक्षालन यज्ञ करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या मंत्रांचा वापर करायचा आहे, याच्यामध्ये ही जडीबुटी तुम्हाला वापरायची आहे, कुठे तुम्ही यज्ञ करावा याबाबतचं सुद्धा मार्गदर्शन पूर्णपणे केलेलं आहे. आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे आपलं म्हणजे की तो उपक्रमच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला दैत्यप्रमाण प्रगतीपर्यंत आणायचं किंवा त्याच्या आयुष्यामध्ये समस्यांची त्याला नुसती जाणीव करून नाही द्यायची, तर त्याच्यावर उपाय पण त्याला नुसते सांगायचे नाहीत, तर त्याच्याकडनं करून घ्यायचेत आणि त्याला समृद्ध आयुष्याकडे न्यायचं आहे. तर त्याच्यामुळे दरवर्षी आपण कर्मक्षालन यज्ञ करतो. हा कर्मक्षालन यज्ञ ह्या वर्षीचा जो आहे तो 4 ऑक्टोबरला आहे. 4 ऑक्टोबर 2025ला संपन्न होणार आहे. आपण याच्या अगोदर म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी जे कर्मक्षालन यज्ञ करत होतो, म्हणजे की सोमनाथला आपण करायचो, कारण सोमनाथच्या भूमीवरती हा पूर्णपणे यशस्वी आहे. म्हणजे तर याची प्रत्येक ठिकाणं ठरलेली आहेत. आपण एकदा तापी नदीच्या किनाऱ्यावरती केलेला होता, तसं ह्या वर्षीचं जे नियोजन आहे ते आपण माधव स्पर्शमध्ये केलेलं आहे, जे प्रॉपरली नर्मदेच्या तटावरती आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर कर्मक्षालन यज्ञ करत असताना त्याचा मुहूर्त इतका चांगला आहे की मुहूर्त आहे तो शनी प्रदोष आहे. 4 ऑक्टोबरला तुम्ही बघाल तर शनी प्रदोष आहे. आता शनी महाराज ही कर्माचे दंडाधिकारी आहे. म्हणजे तुम्ही जे चुकीचं कर्म केलं आहे त्या चुकीच्या कर्माचा पूर्णपणे दंड देण्याचा अधिकार कोणाला आहे तर शनी महाराजांना आहे. तर शनी प्रदोष हा त्यांचा सर्वात हायेस्ट दिवस, म्हणजे की त्या दिवशीच्या याच्यामध्ये तुम्ही काही साधना केली किंवा त्या दिवशीच्या रिलेटेड तुम्ही कर्माची काही उपाययोजना केली तर शनी महाराजांचे पूर्ण कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि जेणेकरून हे दोष आपले पूर्णपणे निघून जातील. तर त्याच्यामध्ये मुहूर्ताचा जो काही एक सिक्वेन्स आहे जो भृगु ऋषींनी सांगितलं आहे तो तंतोतंत आपण प्रत्येक वर्षी पाळतो. तो यावर्षी बरोबर शनी प्रदोष आपण घेतला आहे. आणि भूमी म्हणून निवड करत असताना त्याच्यामध्ये प्रॉपरली देवांचे देव महादेव आहेत, म्हणजे की आपण कैलासची आता परिक्रमा पण करून आलो आहे. आणि डेफिनेटली मानधता क्षेत्रामध्ये म्हणजे ओंकालेश्वरला आपला माधव स्पर्श मठ आहे. तर 4 ऑक्टोबरला ओंकालेश्वरला माधव स्पर्शमध्ये प्रॉपरली नर्मदेच्या
छटावरती हा याग संपन्न होणार आहे. म्हणजे जो कर्मक्षालन यज्ञ आपण करणार आहे की ज्याच्यामध्ये शनी महाराजांचा शनिप्रदोष आहे, शनी महाराजांचे पूर्ण आशीर्वाद असतील, महादेवांचे पूर्णपणे आशीर्वाद असतील की त्याच्यामुळे ह्या ज्या काही कर्माचे श्राप तुमच्या पाठीमागे आहेत, जे काही कर्माचे दोष आहेत, ह्याच्यामधनं पूर्णपणे विमुक्तता होईलच, परंतु तेवढा पुण्याचा साठासुद्धा तुमच्याकडे निर्माण होईल की जेणेकरून पुन्हा असं कुठला दोष किंवा पुन्हा असं कुठला कर्माच्या याच्यामध्ये दुरीत तुमच्या हातून घडणार नाही की ज्याच्यामुळे पुढच्या जीवनामध्ये काही स्पॉईल होऊ शकतं किंवा पुढच्या जन्मामध्ये काही स्पॉईल होऊ शकतं. तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारलं की हा यज्ञ कोणी कोणी करायला पाहिजे. तर यज्ञ कोणी कोणी करायला पाहिजे याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहेत म्हणजे, आणि तुमच्या जीवनामधल्या समस्या बघा की वारंवार तुम्ही पुन्हा 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 त्या समस्येवर ज्यावेळेला येत आहे तर डेफिनेटली ह्या कर्माच्या रिलेटेड आहेत. कर्माचा सिद्धांत आहे, प्रत्येकजण आपण कर्माच्या बांधलेलो आहोत. तर आपलं जे कर्म आहे ते कर्म क्लिअर करण्याकरता आपल्याला 100% काही करायचं आहे. आणि हा खरोखरी अगदी पूर्णपणे तांत्रिक आणि यांत्रिक असा दोन्ही प्रकारचा याग आहे. याच्यामध्ये यंत्रसुद्धा सिद्ध केलं जातं, याच्यामध्ये तंत्रसुद्धा आहे. आणि प्रॉपरली मंत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भृगु ऋषींनी भृगु उवाचमध्ये जेवढे काही श्लोक आहेत, जे 11च्या 11 मंत्र आहेत, त्या 11च्या 11 मंत्रांनी आणि 21 तंत्रांनी पूर्णपणे हा याग संपन्न होतो. आणि याच्यामध्ये तुमच्या कर्माचा कुठलाही दोष असेल म्हणजे तो कर्माचा दोष 100% तुमचा जातो, तुम्हाला पूर्णपणे त्याचा लाभ होतो. तर तुम्ही सगळ्यांनी 4 ऑक्टोबरचा जो हा याग आहे, या 4 ऑक्टोबरचा यागाचा फायदा घ्या. आपले जे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क केल्यानंतर 100% माहिती मिळेल. इतकी की त्याच्याकरता लागणारी जी सामुग्री आहे ती सुद्धा रेअर आहे, ती सुद्धा तुम्हाला बाहेर कुठे उपलब्ध होणार नाही. म्हणजे तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिली की हे तुम्हाला सगळं गोळा करायचं आहे, एवढं मटेरियल तुम्हाला आणायचं आहे, तुम्ही तेवढं मटेरियल पण आणू शकणार नाही. आम्ही सगळं मटेरियलसुद्धा एका ठिकाणी आणलं आहे. तुमचे प्रसाद, महाप्रसादाची, इव्हन तुमच्या प्रवासाची सुद्धा सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे. तुम्हाला फक्त जे तुम्ही यजमान म्हणून तुमचं वस्त्र आणायचं आहे, ते पुरुष असेल तर त्यांनी व्हाईट कलरचं धोतर आणायचं आहे आणि स्त्री असेल तर त्यांनी रेड किंवा ऑरेंज कलरची साडी त्याच्यामध्ये परिधान करायचं आहे. एवढंच तुम्हाला घेऊन यायचं आहे. बाकी सगळं प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. तुम्ही डेफिनेटली याचा फायदा घ्या आणि तुमच्या कर्माच्या दोषामधून पूर्णपणे आराम मिळवा. अगदी खरंच. आता थोडा शेवटचा प्रश्न आहे कारण वेळ कमी उरलेला आहे. तर सर्वकार्य सिद्धी यंत्र याविषयी अनेकदा आपण ऐकतो, तर याचा महिमा आम्हाला थोडा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. मॅडम, यंत्राचा महिमा म्हणलं की आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीमधला खूप पुरातन ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे रुद्रयामल. या रुद्रयामल ग्रंथामध्ये पार्वतीने शंकराला ज्यावेळेला एक एक सगळं गृह्य ज्ञान प्राप्त झालं, त्याच्यावेळेला पार्वती शंकरांना विचारते मग माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या कर्माच्या बाबतीमध्ये जर त्याला प्रोग्रेस करायचा असेल तर काय करायला पाहिजे. त्यावेळेला भगवान शिवशंकर स्वतः पार्वतीला उपदेश करतात की कुठल्याही गोष्टीमध्ये विचारांमध्ये पूर्णपणे म्हणजे परिवर्तन यायला पाहिजे, त्याचबरोबर वेगवेगळ्या कल्पना सुचायला पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण व्हायला पाहिजेत. मग त्याच्याकरता मूलभूत काय होतं, मग त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी सांगितलं की स्वप्न ही त्या गोष्टीची निर्मिती केलेली आहे. म्हणजे आपण जागृती अवस्थेमध्ये असतो, शिशुप्ती अवस्थेमध्ये असतो किंवा स्वप्न अवस्थेमध्ये असतो आणि आपण म्हणतो ना की अरे मी स्वप्न बघितलं आहे की माझ्या बाबतीत असं व्हायला पाहिजे. थोडक्यात ते आपले विचार आहेत. म्हणजे तर त्या विचारामध्ये समृद्धता यायला पाहिजे. मग त्याच्या वेळेला पार्वतीने भगवान शिवशंकरांना रुद्रयामल ग्रंथामध्ये असं विचारलं, मग त्याच्याकरता काय आहे. त्यावेळेला भगवान शिवशंकर सांगतात की आता मी तुला खूप गृह्य गोष्ट सांगतो आणि जी गृह्य गोष्ट सांगतोय त्याच्यामध्ये हे सर्व कार्यसिद्धी नावाचं यंत्र ऋषींनी तयार केलेलं आहे किंवा याच्यामध्ये आचरणामध्ये पूर्णपणे आलेला आहे आणि या यंत्रामध्ये हा फायदा आहे. मग ती म्हणते की या यंत्रामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे. खूप सुंदर संवाद येतो. म्हणजे हा उमा संहितेमध्ये सुद्धा येतो आणि हा याच्यामध्ये सुद्धा म्हणजे रुद्रयामलमध्ये सुद्धा येतो. आणि रुद्रयामलमध्ये भगवान शिवशंकर सांगतात की आपल्याला प्रत्येकाला स्वप्न पडतात, परंतु आपल्या स्वप्नामध्ये कधी वीणा आली आहे का, आपल्या स्वप्नामध्ये कधी जहाज आलं आहे का, आपल्या स्वप्नामध्ये कधी बाण आला आहे का, आपल्या स्वप्नामध्ये कधी कल्पतरू आला आहे का, आपल्या स्वप्नामध्ये कधी हिरा आला आहे का, किंवा आपल्या स्वप्नामध्ये कधी स्टार आला आहे का. आणि आपल्या सगळ्यांच्या स्वप्नात येणारी गोष्ट म्हणजे नाक, की त्या यंत्रामध्ये नाकसुद्धा आहे. म्हणजे तर अशा सप्त आकृत्या मिळून ते यंत्र तयार झालेलं आहे ज्याला म्हणतात सर्व कार्यसिद्धी यंत्र. या यंत्राचं वैशिष्ट्य असं असतं, हे प्रॉपरली तुमच्याकरता अभिमंत्रित केलं जातं आणि हे यंत्र तुम्ही तुमच्या घरी बसवायचं आहे आणि डेली त्या यंत्रावरती तुम्हाला मेडिटेट करायचं आहे. मग यंत्र इतकं लक्षात ठेवायचं की दिवसभरात केव्हाही आठवण आले आणि तुम्ही डोळे मिटले की यंत्र तुमच्यासमोर उभं राहील. म्हणजे की तुमच्या डोळ्यापुढे यंत्र येईल. हीच त्याची साधनं आहे आणि ते तुमच्या एकदा बिंबायला लागलं की त्याच्यानंतर तुमच्या विचारामध्ये इतका फरक पडतो, तुमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांमध्ये फरक पडतो. तुम्ही 1 BHKचा विचार करत असाल तर तुम्ही डायरेक्टली बंगल्याचा विचार कराल. म्हणजे एवढा डिफरन्स त्याच्यामध्ये घडतो आणि जे स्वप्न तुम्ही बघता किंवा जे विचारांमध्ये परिवर्तन येतं ते सत्यामध्ये उतरायला वेळ लागत नाही. तर तुमच्या मनामधली कुठल्याही गोष्टीचा एकदम म्हणजे की मोठ्या स्वरूपामध्ये ती कन्वर्ट करायची असेल, तुमची एखादी कल्पकता असेल आणि त्या कल्पकतेला उत्तुच्च अवस्थेमध्ये नेणारं जर यंत्र कुठलं असेल तर ते सर्व कार्यसिद्धी यंत्र आहे. आणि या यंत्रामागे हे कल्पतरू आहे. म्हणजे की या यंत्राचं स्मरण केल्यानंतर तुमच्या ज्या गोष्टी मनामध्ये आहेत ते 100% साकारल्या होतात. याच्यामध्ये बाण आहे की त्याच्याकरता लागणार
लागणारी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे मिळते. याच्यामध्ये हिरा आहे की जो हिरा आहे तो तुम्हाला सर्वात सोपा मार्ग कुठला आहे किंवा तिथे जाण्याकरता जे आवश्यकता आहे ती सगळी रसद तुम्हाला पुरवण्याचं काम करतो. आणि या सगळ्या गोष्टींचं आकलन करून विशिष्ट आकडे त्याच्यावरती आहेत, ज्या आकड्यांमध्ये पूर्णपणे ते यंत्र जे आहे ते बांधलं गेलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ तुम्ही सगळेजण घेऊ शकता. हे यंत्र असं आहे की तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतो. म्हणून या यंत्राचं नाव आहे सर्व कार्यसिद्धी, की तुम्ही जो जे वांचेल तो ते लावा. तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ते हे यंत्र पूर्ण करेल म्हणजे. आणि कर्मक्षालन यज्ञामध्येच हे सिद्ध केलं जातं. हे यंत्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की हे सिद्ध करायला कर्मक्षालन यज्ञ केलं जातं. तर ज्यावेळेला तुम्ही कर्मक्षालन यज्ञाला येता, सगळं ज्यावेळेला तुम्ही मुहूर्त बघून वास्तू बघून सगळं करून आपण करणार आहे, त्यावेळेला या यंत्राची पूर्णपणे सिद्धता होईल आणि हे घरी लागल्यानंतर मनोवांछित फलप्रद आहे. तुमच्या मनातल्या इच्छा 100% पूर्ण होतील. खरंच गुरुजी, इतक्या महत्त्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं. मनापासून आपले आभार. साईराम आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली का. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास.